आम्ही इथं खोलीत बोलतो लगेच 1 मिनिटात बाहेर कळते. कसं कळतंय? गाडीत बोलतो लगेच बाहेर कळते. कसं कळतंय? तिकडनं बोलत होतं साहेब तुम्ही असं चर्चा केले का? हो केले की आला वगैरे बरोबर माहित आहे तुम्हाला कोण दिले. गाडीत बसल्यावर सांगते. म्हणजे असं जर कारकर्ते नेते जर आमच्याबरोबर असेल तर काँग्रेसचं कसं कल्याण होणार हो सांगा? आहे की नाही? ठीक आहे निवडून आल्यावर सत्कार करायला लय लोक जाते ते काय प्रथा आहे ते समजा कोण केलेले जाते न केलेले जाते तो जाऊ दे त्याच्याबद्दल प्रश्न नाही. पण ज्यावेळी आपली लढाई चालू असती त्यावेळी तर निदान प्रामाणिक राहायला पाहिजे सगळ्या लोकांनी. बरोबर आहे की नाही? म्हणून तसं राहिलं तर पुढं काय होणार नाही. पुढच्या इलेक्शनला आपलं सगळं सोपं आहे. आता पुढे तुमची इलेक्शन आहे. माझे तर इलेक्शन शेवटचं होते. मी सांगितलं आता पुढं काय आमचं काय उभारणच नाही आम्ही पुढं आता फक्त आता नवीन लोकांना पुढं करू ताकद देऊ त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू. आपलं जे काँग्रेसचं उभं होतं या तालुक्यामध्ये ते परत मिळवून येण्यासाठी यांनी म्हटलं आम्ही सोमवार येऊन बसतो ना. सोमवार येऊन आम्ही पण आम्ही सोलापूर येऊन बसतो यांना बोलावं लागतंय. अभि नहा रे अभि उठ रे असं कसं होतंय? आम्ही याच्या अगोदर येऊन बसायला पाहिजे ना. तुम्ही जिल्हा कार्याध्यक्ष आहात शहरचे अध्यक्ष आहात पदाधिकारी काँग्रेस पार्टीचे जे पदाधिकारी आहेत त्यांचा आहे. कारण आता मला कुठलं इलेक्शन म्हणजे फर्स्ट बोलायला मोकळा आहे मी आता. कळले की नाही? लक्षात आलं की नाही? सगळे जमून करावं लागतंय. तिथं काय माहिती का सगळं नेत्यांनी करावं. चांगलं झालं तर सगळं चांगलं वाईट झालं तर त्यांनी वाईट असं ही भावना ठेवा. असं होत नाही. हे सगळं सामुदायिक प्रयत्न करावं लागतं. सगळं एकटा मित्र काही करू शकणार नाही. सगळे मिळून केलं तरच काहीतरी होणार आहे. बरोबर आहे की नाही? आता ते सांगितलं शाकीरने बरोबर आहे. त्याला म्हणलं साहेब तुम्हाला वाईट वाटत का? वाईट नाही अगदी बरोबर बोलला तुम्ही. कुठेतरी थांबायला पाहिजे. खरं म्हणजे मी ह्याच वेळी थांबणार होतो पण समोर तसला गडी नव्हता त्याच्या. ह्याच्यापेक्षा मोठा मानहानी पराभव झाला असतं. कोण मल्लू पाटील उभारते दुसरं कोण उभारत तरी आता सांगतो मी सगळं ते झालंच नसतं. ती सगळं एक चेहरा लागतो तालुक्याला विधानसभेला जाण्यासाठी. मल्लू आहे पण एवढं नाही अजून एवढं ताकद आली नाही त्याच्या आमदारकी लढवण्यासाठी. आता 5 वर्षात तयार करावं लागणार. मल्लू असू दे दुसरं कोण असू दे कोण का तयार होईल आम्ही त्यांच्या पाठीशी आमचं ते म्हणणं नाही. बरोबर आहे की नाही? ते तयार व्हावं लागतं. ते तयार होण्यासाठी तुम्ही करावं लागतं. संघर्ष करावं लागतं. आम्ही लय संघर्ष केला. मी 96ला आम्ही तालुका अध्यक्ष असताना आम्ही दर 15 दिवसाला एक मोर्चा काढत होतो. मी 5-6 हजार लोकांचा मोर्चा निघणार. तसं त्या टाईप ह्यावेळी आता तयारी करावं लागणार. पुढे जे आमदार कोण होणार इच्छुक असतील त्यांनी आता सांगतो मी ती तयारी ठेवावं लागणार आहे. संघर्ष भांडणं जेल कोर्ट होऊ दे की त्याला सगळं. पण तुम्हाला काहीतरी पाहिजे असेल तर सगळं त्याच्यातून जावंच लागणार. सोन्याला आगीतनं जावंच लागणार ना. तरच सोना चकाकणार आहे. बरोबर आहे की नाही? सोनं आहे की नाही कसं कळणार आपल्याला? बरोबर आहे की नाही? म्हणून हे सगळं करणार. आता यांनी म्हटलं बरोबर आहे